नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 16 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की नुकतेच फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, फ्रँकॉइस बायरू हे फ्रान्स या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नुकतंच काही दिवसांअगोदर जे फ्रान्सचे अगोदरचे पंतप्रधान होते मिशेल बर्नियर यांच्या विरोधात अविश्वास ठराव हा पारित करण्यात आलेला होता. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. आणि त्यामुळे आता एक नवीन पंतप्रधान त्यांच्या देशामध्ये बनले आहेत. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान लक्षात ठेवायचे आहेत फ्रँकॉइस बायरू. आणि सध्या राष्ट्राध्यक्ष कोण आहेत फ्रान्सचे, तर इमॅन्युअल मॅक्रॉन. या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच इतर राष्ट्रांचे प्रमुख जे अलीकडेच झालेले आहेत किंवा ज्यांची निवड ही झालेली आहे, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिले आहेत श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून हरिनी अमरसूर्या या बनलेले आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायके. फ्रान्सचे पंतप्रधान हे जे मिशेल बर्नियर आहे मित्रांनो, त्या जागी तुम्ही फ्रँकॉइस बायरू असं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे थायलंडचे पंतप्रधान पेटागटर्न शिनावात्रा. हा पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे मित्रांनो. ही एक महिला आहे जी थायलंडची पंतप्रधान बनलेली आहे. त्यानंतर आहे इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान मोहम्मद युनुस. आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले आहेत सिरिल रामाफोसा. तर हे जे इतर राष्ट्रांचे प्रमुख आहेत ते सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच एका कॅलेंडर वर्षात 4 एकदिवसीय शतके करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटर कोण बनली आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, स्मृती मंधना. ही जी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे तिने एका वर्षामध्ये 4 वनडे शतक हे झळकावलेले आहेत मित्रांनो. आणि ते अशी करणारी पहिली जगातली क्रिकेटर बनलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर नाव लक्षात ठेवायचं आहे स्मृती मंधना. तिनं नुकतंच एका वर्षामध्ये 4 वनडे शतक केलेले आहेत आणि जगामध्ये ती पहिली महिला क्रिकेटर बनली आहे असा पराक्रम करणारी. त्या अगोदर तिला 2022 मध्ये वुमन क्रिकेटर ऑफ द इयरनं सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हे सुद्धा त्याविषयी लक्षात ठेवा. त्यासोबतच इतर काही पॉईंट्स क्रिकेटविषयी लक्षात ठेवायचे आहेत. जसं T20 मध्ये सलग 3 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू बनलेला आहे तिलक वर्मा. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे ऋषभ पंत, ज्याला 27 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेला आहे. आणि ICC T20 प्लेयर ऑफ द इयर ठरलेला आहे 2024 या वर्षाचा सूर्यकुमार यादव. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो सूर्यकुमार यादववरचा, तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच डिझीज एक्स या रोगाचे लक्षणे असणारे रुग्ण कोणत्या देशात आढळून आले आहेत. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, काँगो या देशामध्ये हे डिसीज एक्स नावाचा एक नवीन रोग आढळून आलेला आहे मित्रांनो. त्याविषयी थोडी अधिकची माहिती पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर या रोगाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. एक्स असं त्याचं नाव आहे मित्रांनो, जे की नुकतंच काँगो या देशामध्ये त्याचे 400 पेक्षा अधिक रुग्ण हे आढळून आलेले आहेत. आणि यामुळे त्या देशामधील तब्बल 30 पेक्षा पण जास्त लोकांचा मृत्यू हा झाल्याचं जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्याच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि हा जो रोग आहे मित्रांनो ते जगामध्ये पसरतच चाललेला आहे, म्हणून त्याविषयी चिंताही व्यक्त केली जात आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या डिसीजचं नाव आहे एक्स, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आणि याचं प्रमाण हे सर्वाधिक बालकांमध्ये दिसून येत आहे मित्रांनो. याचे लक्षणं काय आहेत, तर तीव्र ताप येत आहे, शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासणे अर्थात ॲनिमिया, श्वास घेण्यास त्रास होणे आणि सर्दी. जवळपास कोरोना सारखेच याचे लक्षणे हे दिसून येत आहेत. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ते आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं. तसेच मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती द्यायची आहे की आपण मागच्या काही काळामध्ये संपूर्ण 2024 या वर्षामध्ये ज्या काही क्रीडाविषयक घडामोडी घडलेल्या आहेत त्याविषयी आपल्या चॅनलवर
एक डिटेल असा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन ते पाहून घ्यायचा आहे. हा तो व्हिडिओ आहे, आपण स्क्रीनवर बघू शकता. अशा प्रकारचा आहे. त्यामध्ये सर्व क्रीडाविषयक घडामोडी आपण या वर्षामधल्या कव्हर केलेल्या आहेत. तसेच मित्रांनो, त्याची PDF ही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून तुमच्याजवळ रिव्हिजनसाठी ठेवायचे आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. नुकतेच भारतात कुठे 7,000 लोकांनी सामूहिक गीतेचा पाठ म्हणून गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, भोपाल या ठिकाणी मित्रांनो नुकतंच 7,000 लोकांनी सामूहिकरित्या जे गीता आहे ते म्हणून त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेशमधील भोपाल या शहरामध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे मित्रांनो. त्यासोबतच आपल्याला मध्य प्रदेशविषयी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. राजधानी आहे भोपाल, मुख्यमंत्री आहेत सध्या मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, फोर्ब्स 2024च्या रिपोर्टनुसार जगातील शक्तिशाली महिलांमध्ये किती भारतीय महिलांचा समावेश आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 3 भारतीय महिलांचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो. जे नुकतंच फोर्ब्सची रिपोर्ट आलेली आहे सर्वात शक्तिशाली महिलांविषयक. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. त्या रिपोर्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे, फोर्ब्स 2024ची रिपोर्ट. त्यानुसार भारतातील 3 महिलांना या शक्तिशाली महिला म्हणून त्या रिपोर्टमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. मग त्या 3 महिला कोण आहेत? तर आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, दुसऱ्या आहेत SCLच्या रोशनी नाडर आणि तिसऱ्या आहेत किरण मुजुमदार शॉ. तर हे 3 नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. तसेच मित्रांनो, जगातील सर्वात शक्तिशाली महिला ठरलेली आहे या रिपोर्टनुसार उर्सुला वॉन्डर लेयन, जे की बेल्जियम या देशाचे आहे. हा सुद्धा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच ज्या महत्त्वाच्या पदांवर महिला विराजमान आहेत सध्याच्या काळामध्ये, त्यासुद्धा आपल्याला काही महिला माहिती असणं गरजेचं आहे. जसं राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत विजया रहाटकर, ज्या महाराष्ट्रीयन आहेत. UPSCच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत प्रीती सुदान. महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर. महाराष्ट्र मुख्य सचिव सुजाता सौनिक. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत आतिशी मार्लेना सिंग, ज्या की दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत मित्रांनो. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. आणि भारताचे राष्ट्रपती सुद्धा एक महिला आहे द्रौपदी मुर्मू. तर या काही महिला आहेत ज्या महत्त्वाच्या पदांवर सध्या विराजमान आहेत. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच दिल्ली सरकारने महिला सन्मान योजना याची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत महिलांना दरमहा किती रुपये दिले जाणार आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 1,000 रुपये दर महिन्याला दिल्ली सरकार महिलांना आर्थिक सहायता म्हणून या योजनेद्वारे देणार आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर या योजनेचं नाव लक्षात ठेवायचं आहे, महिला सन्मान योजना. ज्या 18 पेक्षा अधिक वयाच्या महिला आहेत त्यांना दर महिन्याला सरकारकडून 1,000 रुपये हे आर्थिक सहायता म्हणून दिले जाणार आहेत. आणि त्या सरकारने अजून असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, जे केजरीवाल आहेत त्यांच्या आप पार्टीकडून, त्यांची सत्ता जर पुन्हा आली दिल्लीमध्ये तर ती रक्कम वाढवून ते 2100 रुपये करणार आहेत. तर सध्या तरी आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की 1,000 रुपये महिलांना त्या ठिकाणी दिले जात आहेत. तसेच आपल्याला दिल्लीविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. दिल्ली एक केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो. त्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या आतिशी मार्लेना सिंग, ज्या की दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. आणि उपराज्यपाल आहेत मित्रांनो त्या ठिकाणी विनय कुमार सक्सेना. आणि ते केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी राज्यपाल नसतो, केंद्रशासित प्रदेशामध्ये उपराज्यपाल असतो मित्रांनो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. नुकतेच क्रिकेटर ऋषभ पंतला कोणत्या कंपनीकडून ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, टेक जॉकी या कंपनीचा त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. जे इतर ब्रँड अँबॅसेडर आहेत ते सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो.
तर युनिसेफ इंडियाची ब्रँड अँबॅसेडर आहे करीना कपूर. झारखंड विधानसभेसाठी ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलं होतं महेंद्रसिंग धोनी याला. विवो कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर आहे विराट कोहली. आणि रश्मिका मंदाना ही स्टार करून ठेवा मित्रांनो, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा. कारण जे नॅशनल अँटी सायबर क्राईम आहे त्यामध्ये जे काही सायबर गुन्हे घडत आहेत त्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून रश्मिका मंदाना ही जी ॲक्ट्रेस आहे तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे रश्मिका मंदाना, ते नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, ईगल नेस्ट बर्ड फेस्टिवलचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये हे ईगल नेस्ट बर्ड फेस्टिवलचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे काही फेस्टिवल होणार आहे ते 17 ते 19 जानेवारी 2025 मध्ये होणार आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. याचा उद्देश काय आहे तर अरुणाचल प्रदेशामधील जैवविविधता व पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन हे त्या सरकारकडून करण्यात आलेलं आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पेमा खांडू आणि राजधानी लक्षात ठेवायची आहे इटानगर. त्यानंतर काल ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न होता, नुकतेच जगातील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, डी गुकेश. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच 34वे व्यास सन्मान कोणाला देण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, सूर्याबाला. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच टाइम्स मॅगझिन कडून 2024 साठी टाइम्स पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, डोनाल्ड ट्रम्प यांची या टाइम्स मॅगझिन कडून टाइम्स पर्सन ऑफ द इयर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, क्रिकेटच्या सर्व प्रकारात 100 विकेट घेणारा जगातील सर्वात तरुण गोलंदाज कोण बनला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, शाहिनशाह आफ्रिदी. त्यानंतरचा प्रश्न होता, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, दुसरा क्रमांक या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्याचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच पहिला भारत समुद्र वारसा संमेलन 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली या ठिकाणी या संमेलनाचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 चे आयोजन कोठे केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, लेह आणि गुलमर्ग या ठिकाणी या खेलो इंडिया जे विंटर गेम्स होणार आहे 2025 चे त्याचं आयोजन केलं जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतर मित्रांनो काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. खरंच त्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. त्यावरून दिसत आहे तुम्ही किती चांगल्या प्रकारे मन लावून या चालू घडामोडींचा अभ्यास हा करत आहात. अशाच प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास करत राहा, तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये त्याचा फायदा हा दिसून येणार आहे. चला मग, ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर सांगणार आहोत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, मिथुन चक्रवर्ती यांना 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत? आणि अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना हे माहिती आहे. तर उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थी आहेत की या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये सांगतात. कारण मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात जे आपण तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन म्हणून देत असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या होमवर्क क्वेश्चनचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपला जो टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जाऊन आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स तुम्ही डाउनलोड करून तुमच्याजवळ रिव्हिजनसाठी ठेवून घेऊ शकता. तसेच मित्रांनो आपण मागच्या काही 1-2 दिवसामागे क्रीडा घडामोड विषयक संपूर्ण वर्षाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तो पण तुम्ही पाहून घ्या. त्याच्या नोट्स सुद्धा आपण दिलेल्या आहेत. त्या सुद्धा तुमच्याजवळ रिव्हिजनसाठी ठेवा. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.